माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया तब्बल 24 तासानंतर सुरू आहे। ती कशी सुरू आहे मी तुम्हाला दाखवतो। हे आहे अभियांत्रिकी भवन, प्रशासकीय भवनातलं। या ठिकाणी रात्रभर हे सगळे जागलेले आहेत। आता नाश्ता करतायत, पण रात्रभर त्यांना कुठली उसंत मिळाली नाही। तोच प्रकार या पण पोलीस सगळ्या कर्मचाऱ्यांचा आहे की हे रात्रभर जागे आहेत आणि आता कुठेतरी थोडेसा नाश्ता करतायत। पण असाच सगळा प्रकार जर पाहिला तर आपण या ठिकाणी पाहूयात। जो हा पहिला मजला आहे आणि याच्या खालच्या मजल्यावरती हे काल सकाळपासून जागे आहेत, रात्रभर जागे आहेत। सकाळी पण आता पण ते तसेच फ्रेश दिसत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये 24 तासाची ड्युटी काय असते ते सांगतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा पत्रकार कक्ष होता, परंतु या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांना शेवटच्या काही तासात विश्रांती पाहिजे म्हणून या ठिकाणी झोपण्यासाठी गाद्या। हे सरकारी कार्यालय उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी विश्रांती घ्यावी म्हणून या ठिकाणी व्यवस्था करावी लागली। शेवटी म्हणजे 24 तास ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे आणि रात्रभर हे सगळे प्रतिनिधी जागे आहेत। या ठिकाणी थोडा विश्रांती घेण्यासाठी थांबलेत। माळेगाव कारखान्याची निवडणूक कशा स्वरूपाची आहे ते आपण पाहू शकतो। प्रशासकीय भवनाच्या अभियांत्रिकी भवनामध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे आणि रात्रभर हे उमेदवारांचे प्रतिनिधी जागे आहेत। रात्रभर ही सगळी प्रक्रिया सुरू आहे। किती वाजल्यापासून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे? थांबा एक मिनिट, आपण बोलूया त्याच्याशी। किती वाजल्यापासून प्रक्रिया सुरू आहे? काल सकाळी 9 वाजल्यापासून। काल सकाळी 9 वाजता। रात्री विश्रांती कोणी घेतली नाही, थोड्याफार प्रमाणात ज्यांचं टेबल लवकर झाला होता, दुसऱ्या फेऱ्या सुरू व्हायला वेळ होता, त्यांना फक्त विश्रांती घेता आली। बाकी सर्व एकसारखे काम सुरूच आहे सगळ्यांचं। रात्रभर हे सगळे शासकीय कर्मचारी असतील, पोलीस असतील, उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, रात्रभर जागे आहेत। एखाद्या सहकारी साखर कारखान्याची डोळ्यात तेल घालून मतमोजणी करणं म्हणजे काय असतं हे आपल्याबरोबर उमेदवारांच्या प्रतिनिधीपैकी एक प्रतिनिधी आहेत, सहज उठलेले म्हणून आपण त्यांच्याशी बोलू शकतो। किती वाजेपर्यंत जागे आहात? सकाळी 6:30-7 वाजेपर्यंत जागा होता। आता थोडीशी विश्रांती घेतली थोडी नाश्ता करून। कशी वाटते निवडणूक? निवडणूक काय मला एवढं बोलता यायचं नाही, पण आतमध्ये मोजतो आम्ही, आम्हाला एवढं काय बाहेर कळत नाही। मग रात्री डोळ्यावरती झापड येणं किंवा झोप येणं असं काय प्रकार चालतं? आम्ही थोड्या वेळ बंद केलं, तर मग 1 तासभर विश्रांती घेतली, म्हणजे बसून तिथं खुर्चीवरच। बरं। नंतर चालू केलं। 20,000 मतं होती। 20,000 मतं गुणिले 20 म्हणजे 4 लाख मतांची ही मोजणी आहे। आपण ह्या मतांचा अनेक जणांना अंदाज कळत नाही की नेमकी मतमोजणी कशी असते, कारण प्रत्येक वेळी माळेगाव तर येतं आणि पुन्हा माळेगाव येते। तर असा विषय आहे की जे 6 गट असतात त्या गटाचे 2 पार्ट केलेले असतात। ज्या गावातील लोकांनी संपूर्ण 20 उमेदवारांना मतदान केलेलं असतं त्याच्यापैकी मतमोजणी त्या गावातली असते, नंतर पुन्हा मग उरलेल्या गावातील मतमोजणी। त्यामुळे 2 फेऱ्या वाटतात आणि 2 फेऱ्या वाटल्यामुळे लोकांना असं वाटतं की प्रत्यक्षात माळेगावची मतमोजणी, माळेगावच्या उमेदवाराची मतमोजणी झाली गटाची, पुन्हा माळेगावच्या गटाची मोजणी कशी? तर माळेगावच्या उमेदवाराला संपूर्ण 6 गटातून मतदान झालेलं असतं, त्यापैकी 3 गटातल्या गावाची मोजणी पहिल्या टप्प्यात आणि 3 गटातल्या गावांची मोजणी दुसऱ्या टप्प्यात असते। त्यामुळं एकाच उमेदवाराला ह्या सगळ्या गटातून मतं मिळालेली असतात आणि त्यामुळे उशीर होतो। 4 लाख मतांची मोजणी आहे, बॅलेट पेपर आहेत आणि बॅलेट पेपरमुळे हा उशीर लागतो। त्यामध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर आहे। छत्रपती कारखान्यामध्ये देखील पहाटेच्या 5 वाजल्या होत्या, परंतु मतमोजणी लवकर उरकली होती तशी तुलनेनं। इथं मात्र मतमोजणी करतानाही थोडीशी अडचण किंवा थोडी समस्या उद्भवते। अजूनही काही उमेदवारांचे प्रतिनिधी झोपेत आहेत, कारण संपूर्ण रात्र त्यांनी जागून काढलेले आहे। माळेगावची निवडणूक अशा पद्धतीनं एका वेगळ्या पद्धतीने देखील गाजलेली आहे असं म्हणायला हरकत नाही।